कम इन. मॅडम एक रिक्वेस्ट करायची आहे. बोला. आज थोडं लवकर जायचं होतं. आज माझ्या भाच्याची एंगेजमेंट आहे ना. परवाच नव्हते का बोलले मी तुम्हाला? मिसेस कर्णिक, तुमच्या भाच्याची एंगेजमेंट लक्षात ठेवण्या व्यतिरिक्त सुद्धा मला अनेक कामं आहेत. कळलं? मिसेस कर्णिक, मी तुम्हाला महाविद्यालयाने ग्रँट वाढवून दिली तर एकूण काय एस्टिमेट येईल त्याची फाईल तयार करायला सांगितली होती. ती केली का? तर आणून द्या मला इथे. मॅडम ती फाईल केली आणि भटकर साहेबांकडे पाठवूनही दिली. एस्टिमेट सुद्धा तयार केलंय. व्हेरी गुड. मग जाऊ मी? नाही नाही, तुम्ही जरा बाहेर थांबा, थोड्या वेळ जा. नमस्कार भटकर साहेब, मी डॉक्टर सुधा जोशी बोलते. तुमच्याकडे जी फाईल आली आहे त्याच्याबद्दल काही विचार केलात तुम्ही? फाईल अजून तुमच्या टेबलवर आलेलीच नाहीये? अहो पण नाही नाही, मिसेस कर्णिकांनी कधीच पाठवून दिली ती. अजून नाही? ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला परत फोन करते. थँक्यू. मिसेस कर्णिक जरा आत या. येस मॅडम. मिसेस कर्णिक, तुमचं हे काय चाललंय? तुम्ही का अशा वागता माझ्या बरोबर? हे बघा, मला कामचुकारपणा अजिबात आवडत नाही आणि त्याहूनही खोटं बोललेलं मला आवडत नाही. अशी प्रत्येक कामात तुम्ही चालढकल का करता? अजूनही भटकर साहेबांच्या टेबलवर ती फाईल गेलेली नाहीये. अहो मॅडम, मी ती माझ्या हाताने त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन दिली आहे. आता त्यांच्या सेक्रेटरीने जर ती इकडे तिकडे कुठे ठेवली असेल तर तर तोही माझाच दोष का? सगळ्यात पहिल्यांदा आवाज खाली करा. माझ्या समोर चढ्या आवाजात कधीही बोलायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. मला चालणार नाही. आणि ती फाईल तिकडे गेली की नाही हे बघणं तुमचं काम आहे. आणि वर मला विचारता हा दोष माझा की तुमचा म्हणून? प्लीज बिहेव युअरसेल्फ. हे बघा मॅडम, आतापर्यंत इथे एवढे वाईस चान्सलर आले आणि गेले, पण माझ्यावर असला आरोप नव्हता केला कोणी. उलट सगळ्यांनी माझ्या कामाची तारीफच केली होती. वाईस चान्सलर झाले काय? अच्छा 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 अच्छा, म्हणजे मी एक बाई आहे म्हणून तुम्हाला असा त्रास देते असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही तुमची कामं नीट करत नाही त्याला काय? जा जा, तुम्ही इथून निघून जा. प्लीज गेट आउट फ्रॉम हिअर, प्लीज. कठीण आहे कठीण आहे. हा बस. अक्का, आधी पाणी दे बघू थोडस. हो देते. शाय अक्का, अगं घर आहे का मस्करी आहे? काय झालं? अगं इथे शेजाऱ्याला माहित नसतं आपल्या शेजारी कोण राहते ते. बरं, सिक्युरिटीसाठी घरापेक्षा कंपाऊंडची भिंत जास्त उंच. सावकाश पाणी पी, घाई करू नकोस. आता आलायस ना घरात. हा, बरं वाटलं. तुला सांगतो अक्का, कंपाऊंड मधून आतमध्ये येताना जरा घाबरलोच होतो. का रे? अगं एक तर त्या फाटकाचा कर कर असा आवाज. म्हटलं आता एखादा प्रचंड अकरा विकरा कुत्रा समोर येतोय की काय. तुला हसायला काय झालं? अरे हसू नको तर काय करू. सुधाची आणि कुत्र्याची मैत्री तुला माहित नाहीये का? अरे सुधा ते कुठे आहेत? त्या व्हाईस चान्सलर झाल्यापासून त्यांना भेटायला यायचं म्हणजे नाही म्हटलं तरी थोडंसं दडपण येतं. चल रे, बघ आली. अरे तुझी सुद्धा ते किती व्हाईस चान्सलर झाली ना तरी सुद्धा ती बदलणार आहे का? वलय रुबाब सगळं विद्यापीठात, घरी तीच सुधाताई आहे. आणि म्हणूनच तुझी अक्का तुझ्या सुधाताईला काही व्यवहार कळत नाही म्हणून सारखी टोकत असते. काय अक्का, बरोबर आहे ना? बरं, कसं काय येणं केलंस? खरेदीसाठी. मुंबईमध्ये थोडीफार खरेदी करायची होती. हल्ली गावातला सगळा कामाचा व्याप वाढलेला आहे, पसारा वाढलेला आहे. पीसीओने सुरुवात केली, मग झेरॉक्स मशीन टाकलं. हल्ली लोकांच्या प्रवासाची सोय बघतो. हो का? हो, त्यांची बुकिंग वगैरे घेतो. काय हल्ली मुंबईकरांना समुद्रकिनारा फार आवडायला लागलाय ना. 2-3 दिवस समुद्रात पोहतात वगैरे, मस्तपैकी वाळूमध्ये लोळतात, एन्जॉय करतात आणि मग पुन्हा मुंबईच्या जीवनात गुरफटून जातात. बरं केलंस तू सुरू करणार आहेस ते. मीही विचार करते 4-5 दिवस कुठेतरी मुंबईच्या बाहेर जाऊन विश्रांती घ्यावी.
वा आणि हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा व्हेरी गुड, फर्स्ट क्लास. त्याच चौकशीसाठी मी इथे आलोय. छान. हो, तुमच्याच हस्ते उद्घाटन करायचा विचार आहे. हो हो हो, काही बोलायचं नाही. रत्नागिरीला आपण तुमचं भाषण ठेवू, तर कुडाळमध्ये गप्पा गोष्टींचा कार्यक्रम ठेवू. आमच्या कुडाळजवळ एक छानपैकी पिकनिक स्पॉट आहे. हे बघ, मी विश्रांती करता येणार आहे, भाषण वगैरे काय ठेवू नकोस पण माझं. सुधाताई, अरे वा. चहा घे. आणि चहा हा सध्या आहे, नाही तर तुला भेटेल मी चहावरच बोलवण करते तुझी, असं नाही. का आज मी जेवल्याशिवाय जाणारच नाहीये. बरोबर. हा, आणि तुला खरं सांगू का, काय? तुझ्या हातचं जेवायला मिळावं म्हणून तर मी मुंबईतली कामं काढत असतो. वा. बघितलंस ना सुधा, याच्या यशस्वीपणाचं रहस्य काय? जिभेवर साखर असते, अगदी गोड गोड बोलणं. अक्का, नुसतं गोड बोलून चालत नाही. हा, आवड, समोरच्याला काय आवडतं काय आवडत नाही याचं भान ठेवावं लागतं. अगदी महत् प्रयासाने मी सवय लावून घेतलेली आहे. छान, छान. हो. बरं, माझं जाऊ दे. सुधाताई, काय तुमची नवीन खुर्ची कशी काय? वाईट, काटेरी. बहुतेक वेळा मला कटू निर्णयच घ्यावे लागतात आणि त्यामुळे कौतुक स्थिती राहिलं बाजूलाच, उलट शिव्याशापच जास्त मिळतात. जाहीर अगदी ते सुद्धा. सध्या वाचत असशीलच वर्तमानपत्रातून, मराठी भाषेवरून किती गदारोळ चाललाय ते. हो, तो हवाच. आणि हे सगळं नसेल तर तुम्हालाही झोप येणार नाही. आणि तुम्ही अगदी स्वस्थपणे जगताय म्हटल्यावर तुमच्या शत्रूंनाही चैन पडणार नाही. सुधाताई, मला वाटतं हल्ली तुम्हाला मित्रांपेक्षा शत्रूच जास्त असतील. पण तेच हल्ली मला बरं वाटायला लागलंय. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही बरं का. काय आहे, मित्र नेहमी आपले स्तुती करतात, मग आपले पाय जमिनीपासून वर वर जायला लागतात. पण शत्रू कसे सतत टीका करत असतात, वाद घालत असतात, म्हणून आपलं डोकं ताळ्यावर राहतं, आपण जमिनीवर राहतो. आणि हे शत्रूच पुरे. काय आता झालं? गप्पा पुरे झाल्या. आता सुद्धा नाही, आता ह्या चान्सलर बाई बोलायला लागलेत. मी जेवणाची तयारी करते, आता जेवतानाच गप्पा मारा. बर. गप्पा, भाषण नाही. ओ, मी येऊ का मदतीला? नको नको. सुरुवातीलाच मी आपली माफी मागतो. द वे आय बिहेव विथ यू लास्ट टाइम वॉज नथिंग बट ड्रामा. ऑल राईट. आज काय नवीन नाटक? हे बघा, तुम्ही परत जर मूर्खासारखं वागणार असाल ना, तर तुम्ही जाऊ शकता. कुल मॅन कुल. मागे मांडलेल्या प्रपोजलबद्दलच आपण बोलणार आहोत. म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांशी बोललात का? नाही, ती 42 लाखाची फिगर त्यांना कशी वाटली? महाजनांच्या 42 पिढ्या जरी वर्ण खालती उतरले ना, तरी ते गॅरेज विकणार नाहीत, हे एक मत. आणि दुसरं म्हणजे 42 लाख काय, तुम्ही 42 कोटी जरी दिलेत ना, तरी गॅरेजमधला साधा पाना सुद्धा विकणार नाही. हो, हे त्यांचं मत त्यांनी मांडलं, पण तुमचं मत काय? ही जुनी पिढी जराशी सेंटिमेंटल असते. बदलत्या काळाबरोबर आपण बदललं पाहिजे असं त्यांना वाटतच नाही. मुळे आणि समजा नुसतं वाटलं तरी प्रत्यक्षात आणत नाहीत. तुम्ही कधी माझ्या वडिलांना भेटलात? नाही. नाही, एकदा फक्त लांबूनच पहा आणि मग जमल्यास पुन्हा कधीतरी भेटा. हे जे गॅरेज आहे ना, गॅरेज, हे माझ्या वडिलांनी कष्टानं मेहनतीनं पै साठवून उभं केलंय, टिकवलंय. वेल, मागील पिढीबद्दल माझ्याही मनात आदरच आहे. अहो, माझे वडील यापेक्षा वेगळे वागत नाहीत. म्हणून आपण यंग जनरेशननं बदलायला हवं. काय, थोडासा वेळ जाईल, पण आपणही आपल्या मनाची तयारी केली पाहिजे ना. तुमच्यासारखा सेल्स स्टॉक्स मलाही करता येतो. पण काय, नोकरी करून 10-15 हजार पगार कमवणं आणि धंदा करून खर्च वजा जाता नफा मिळवणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे पहा, मला धंदा काही जमला नाही, पण धंदा करणाऱ्या माणसांबद्दल खूप आदर आहे. आणि हा सेल्स स्टॉक नाहीच आहे मुळी. तुमच्याशी मला तो करायचाच नाही. हे पहा, या गॅरेजचा व्यवहार होईल किंवा नाही हे मला माहीत नाही, पण आपण दोस्त म्हणून ते दोस्ती बिस्ती राहू द्या, व्यवहाराचं बोला. मला वाटतं 42 लाख ही फिगरच वाईट आहे. म्हणजे काय, ही संख्या मागील 42 पिढ्यांचा उद्धार करत असते. त्यापेक्षा आपण 50 ठरवूया. कशी वाटते संख्या? वाटलंच तर पेट्रोल पंपात पार्टनरशिप 10%.
नाही म्हणजे ऑफर लुक्रेटिव्ह आहे. तुम्ही विचार करा. मीही माझ्या साहेबांशी बोलतो. तुम्ही तुमच्या बॉसशी कन्सल्ट न करता मला ऑफर देताय, यावर मी कसा काय विश्वास ठेवणार? म्हणजे मी रात्रभर 50 लाख मिळणार आणि 10% पार्टनरशिप अशी स्वप्न बघत झोपी जायचं, आणि सकाळी तुम्ही फोन करून मला सांगणार की नाही हो माझे बॉस म्हणताय. हे पहा, पाहिजे तर 50चे 60 करूया, पण हा सौदा ठरवून टाकूया. हे बघा मिस्टर किरण प्रधान, हे गॅरेज विकत घ्यावं ही महाजनांची इच्छा आहे, आणि सहसा आत्तापर्यंत त्यांना कोणी नाही म्हटलेलं नाही. नाही मला माहीत आहे मन्ना प्रधानांनाही जबरदस्ती केलेली आवडत नाही. तशी तुमच्या वडिलांबद्दलही आम्ही थोडीशी माहिती काढली आहे. पण तरी मला असं वाटतं की मन्ना प्रधान किरण प्रधानचं नक्कीच ऐकतील. कारण मन्ना प्रधानला सगळ्यात जास्त 2च गोष्टी प्रिय आहेत. एक म्हणजे हे गॅरेज, आणि दुसरं किरण प्रधान. किरण, बेस्ट ऑफ लक. प्लीज गो अहेड. हो हो समजलं, पण तुम्ही जरा लवकर पाठवलं तर बरं होईल. ओके ठीक आहे. मे आय कम इन सर? कम इन. हे काय चाललंय? मी कालपासून बघतोय. हो, पण मी पण गेले कित्येक दिवसापासून पाहतेय. विशेषतः मॅडम आल्यापासून तुमच्यात खूपच बदल होत चाललाय. गैरसमज, तुमचा अगदी गैरसमज होतोय. अहो माझ्यात बदलून काय होणार आहे? हे बघा, गैरसमजाचं राहू देत बाजूला, पण त्या भवानीला म्हणावं हे कॉलेज नाहीये, त्या डबक्यात जाऊन उड्या मार म्हणावं. हे विद्यापीठ आहे, इथे आमची जिंदगी गेली आहे. काल नाही आली भवानी तर लागली अहो जरा हळूच बोलावं. भिंतीला का नसतात? कोणीतरी ऐकेल हो. आणि आपलं बोलणं ऐकून कोणाला काय उपयोग होणार आहे? ते जाऊ दे, तुम्ही त्या बळेला सांभाळा, बाकीचं ऑफिस बघते मी. हे बघा मॅडम, तुम्ही जरा सावधपणाने वागलात तर बरं होईल. तुम्ही त्या मॅडमना खोटे सांगितलेत की मला स्टेटमेंट दिले म्हणून. कोणाच्या अंगाशी आलं? अहो असल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर बरं होईल. हे तत्वज्ञान तुम्ही मला शिकवू नका, समजलं? गेली कित्येक वर्ष इथे राज्य करते मी, मला नका बदलायला सांगू. आणि त्या भवानीच्या शौर्याच्या कथा मला नका ऐकवू. हे पहा मॅडम, मी तुम्हाला सावध करतोय. कुठे असं होऊ नये की मला तुम्हाला वाचवणं कठीण जाईल. पुन्हा बोला, पुन्हा बोला भटकर साहेब. कोण कोण कुणाला वाचवत आहे? हा, चार चौघात तर सोडा, पण पुन्हा खाजगीत सुद्धा मला वाचवण्याची भाषा करायची नाही. आणि एक लक्षात घ्या, सीएमशी ओळख आहे म्हणून ती बया रुबाब दाखवत असेल तर तिला म्हणावं त्या थोरातांना मी आमदार असल्यापासून ओळखते, समजलं? ह्या मॅडमचं काय होईल कोणास ठाऊक. काय मग भटकाय साहेब, काय म्हणतात कर्णिक मॅडम? नाही, बऱ्याच वेळ तुमची मीटिंग चालू होती म्हणून विचारतेय. तुम्ही त्यांना चांगलं खडसावून विचारलं की नाही त्या तुमच्याशी खोटं का बोलल्या म्हणून? त्या अशा प्रत्येक कामात चालढकलपणा करतात, कामचुकारपणा करतात म्हणून जाब विचारलात की नाही तुम्ही? जाऊ देवा मॅडम, तुम्हाला जेवढा त्रास झालाय, जो होत आहे तेवढा त्रास मला झालेला नाहीये. अगदी तरुण वयापासून मी इथे काम करतोय. कर्णिक मॅडम मला सिनियर आहेत. या विद्यापीठीय कारभाराचा चांगला अनुभव आहे. नियम, पोटनियम, कायद्यांच्या बाबीचं चांगलं ज्ञान आहे. बऱ्याच वर्षापासून इथे काम करत असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांना बाय हार्ट आहे. शिवाय आपल्या सेक्रेटरी देखील आहेत. आहेत ना, पण सेक्रेटरी पदाला त्या लायक आहेत का? सेक्रेटरी म्हणून त्यांनी जे काम करायला हवं, जसं बोलायला हवं, वागायला हवं, ते त्या करतात का? ते काय करतात ते तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. पण आज केवळ तुमच्यामुळेच इतके वर्ष इथे टिकून येत असं मला वाटतं. त्या बिनधास्त आहेत, कारण त्यांना माहिती आहे त्यांचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. हे पहा मॅडम, कर्णिक मॅडम जेवढे तुम्हाला बिनडोक वाटतात तेवढ्या त्या नाही आहेत आणि बिनधास्तही नाही आहेत. कित्येक वर्षापासून इथे काम करत असल्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल आदर आहे, रिस्पेक्ट आहे. त्या मितभाषी आहेत. शिवाय त्यांचा स्वभावही चांगला आहे. हो ना? अहो मग त्या माझ्याबरोबर असं का वागतात? मी काय त्यांचं वाकडं केलंय सांगा ना. मॅडम, मी जर बोललो तर राग तर नाही? नाही नाही येणार, तुम्ही बोला. काय सहसा एखादी बाई
दुसऱ्या बाईबद्दल चांगलं बोलत नाहीये. विशेष करून त्या बाईची ती बाई बॉस असेल तर एखाद वेळेस पुरुष खपून घेईल. पण सॉरी, हे माझं पर्सनल मत आहे. नाही 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 नाही, शक्य आहे. तुमच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. जाऊ दे, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किती वेळ बोलायचं हे आपणच ठरवायला हवं, नाही का? आपण आपलं काम सुरू करूया. मिसेस कर्णिक, जरा आत या. थँक्यू. कशी झाली कॉफी? बायकोला एक दिवस कॉफी करून काय दिलीत? किती कौतुक करताय स्वतःचं. मी तुम्हाला रोज विचारते का स्वयंपाक कसा झाला होता म्हणून? म्हणजे काय, मी समोर येईल ते तथास्तु पूर्ण ब्रह्म म्हणून खात असतो. अरे रे, काय हाल होत आहेत एका गरीब माणसाचे लग्न झाल्यानंतर. आम्हा ब्रह्मचार्यांच्या खानावळीत कधी डोकवली नाहीस तू म्हणून. हो 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 हो, तुला सांगू काय जेवण असतं तिथलं. असा फर्स्ट क्लास पोस्टर बिस्टर चिकटवतेल असा भात. क्या बात आहे. नयनं छिंदंती शस्त्राणी नयनं ददती पावका. अशा बाण्याच्या जाड जाड स्कूटरच्या टायरवड्या पोळ्या आणि पाणीदार तेजस्वी आमटी. तुला एकदा माहिती आहे का, मी असा जेवता जेवता एकदा ढसा ढसा रडायला लागलो होतो. का? का म्हणजे काय, चक्क मला आमटीमध्ये असे डाळीचे दाणे तरंगताना दिसले. पुरे झालं. अजूनही काय त्या आठवणी मनातून जात नाहीये. हा, आता कधी कधी तुझा स्वयंपाक जेवला की येतात त्या, पण अधून मधून. अरे हो, वंटी शेट येणार आहेत की नाही जेवायला? झाकून ठेवलंय, बघूया. अच्छा, म्हणजे इंडियात आहेत ना ते? इंडियात? हा, तो परवा गेला होता ना कुठे, तो हरिद्वार का काहीतरी. 15 दिवस गायब होता ना. तसाच एक दिवस 6 महिने गायब व्हायचा आणि परत येऊन सांगायचं हॉलंडला गेलो होतो कक्षा रुंदावायला. म्हणजे तू विचारलंस त्याला हरिद्वारला का गेला होतास म्हणून? नाही. तुम्ही विचारलं? केली मी, चूक केली ती. विचारलं, बाबा का रे गेला होतास हरिद्वारला? म्हणाला स्वतःच क्रियाकर्म करायला गेलो होतो. जिवंत असताना स्वतःच क्रियाकर्म स्वतः केलं की मृत्यूनंतर जबाबदारी नसते कोणावर. तुम्हा सगळ्यांना एका जबाबदारीतनं मोकळं करायचं होतं. आणि हे सगळं कशासाठी, तर निमकरांच्या घरात मी परका आहे ना म्हणे. बापाला जबाबदारीतनं मोकळा केला. बाप म्हणून एका कर्तव्यातनं म्हणे माझी सुटका केली, मोकळं केलं मला. पण सुनंदा, सर्वसाधारणपणे मुलगाच बापाच्या चितेला अग्नी देतो.